आपल्या रोजच्या टिफिनमध्ये रोज काय नवीन द्यायचं हा मोठा प्रश्नच असतो. पण त्याच वेळी चविष्ट, पौष्टिक आणि पटकन होणारी भाजी मिळाली तर किती छान. बघा ना, आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल लसुणी पालक. ही भाजी झणझणीत तर असते, पण त्याच वेळी शरीरासाठी खूप फायदेशीर सुद्धा आहे. पालक म्हणजे आयर्न आणि फायबरचा खजिना आणि लसूण आपल्या पचनासाठी वरदान. फक्त 10 मिनिटात तयार होणारी ही भाजी तुमच्या टिफिनमध्ये आणि जेवणात सुद्धा चमकदार ठरेल. चला तर मग सुरू करूया ही खास हर्षदास किचन मधली टिफिन स्पेशल झणझणीत लसुणी पालक. तर या भाजीसाठी आपल्याला पालक नेहमीपेक्षा थोडा जास्त लागणार आहे. तरी ते 2 जुडी पालक मी घेतलेला आहे. तर पालक आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. नळाखाली आपल्याला त्याची माती, घाण वगैरे जे काही असेल ते आपल्याला स्वच्छ काढून घ्यायचं आहे. आणि बघू शकता इथे छान मी निवडून धुवून पालक घेतलेला आहे. तर तो चिरून कसा घ्यायचा मी ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि हो, ह्या भाजीसाठी आपल्याला फक्त पालक याचे पानच घ्यायचे आहे, त्याचे देठ आपल्याला घ्यायचे नाहीत. तर ह्या पद्धतीने आपल्याला पालक कट करून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. ढाबा स्टाईल पालकमध्ये ह्याच पद्धतीने पालक कट केला जातो. म्हणजे एकदम दिसायला छान असा बारीक त्याच्यामध्ये पालक आपल्याला दिसतो. तर ह्या पद्धतीने आपल्याला पालक कट करून घ्यायचा आहे. जेवढा होईल तेवढा शक्यतो आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे पालक आपला छान तयार झालेला आहे कट करून. कढईमध्ये तेल टाकायचं आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकायचे आहे. जिरे छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये भरपूर सारा लसूण टाकायचा आहे कट केलेला. तो छान ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेला पालक टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला पालक फ्राय करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये तिखट न टाकता फक्त लसूण याच्यामध्ये आपल्याला पालक फ्राय करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये पाणी टाकायची सुद्धा गरज नाही. तर ह्याच पद्धतीने आपल्याला पालक शिजवून घ्यायचा आहे. तर इकडे तोपर्यंत मसाला बनवूया. इथे मी शेंगदाणे आणि फुटाणे डाळ घेतलेली आहे. तर ती त्याच्यामध्ये पाणी ॲड करून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता फोडणीची तयारी करूया. कढईमध्ये तेल टाकायचं आहे. त्यामध्ये मोहरी टाकायची आहे, जिरे टाकायचे आहे अर्धा चम्मच, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. यामध्ये मसाले टाकायचे आहे आपल्याला. इथे धना पावडर, लाल तिखट आणि हळद याच्यामध्ये ॲड केलेली आहे. ती सुद्धा आता छान परतवून घ्यायची आहे. इथे हवं तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता. झाकण ठेवून आपल्याला नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट झाल्यानंतर याच्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे मी अर्धा चम्मच. तर आता केलेली पेस्ट याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. ही सुद्धा याच्यामध्ये छान परतवून घ्यायची आहे. हवं तर इथे सुद्धा तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता. आता झाकण ठेवायचं आहे. तर बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे. आणि इथे परतवलेला पालक त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. ढाबा स्टाईलमध्ये लसूण भरपूर घालतात, त्यामुळे भाजीची चव एकदम वेगळी येते. आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे. तर ही भाजी खूप पातळ नसते किंवा खूप घट्टसुद्धा नसते. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की भाजी थोडी सैल झाली आहे तर 1 चमचा बेसन टाका. त्यामुळे भाजीला एकदम मस्त कन्सिस्टन्सी येते आणि ती नीट घट्ट होते. तर हे बघा, अगदी ढाबा स्टाईल लसुणी पालक तयार आहे. झणझणीत, चवदार आणि शरीरासाठी एकदम चांगली. तुम्ही ही भाजी गरम गरम भाकरीसोबत, पोळीबरोबर किंवा अगदी तांदळाच्या भातासोबत सुद्धा खाऊ शकता. आणि टिफिनमध्ये ही भाजी दिली तर जेवणात नक्कीच वाहवा मिळेल. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही पालक कोणत्या प्रकारे करता. आणि अशाच झटपट आणि घरगुती चविष्ट रेसिपीसाठी हर्षदास किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपल्या टिफिन सिरीजच्या पुढच्या भागात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.